प्रभाग क्रमांक 25 मधून मुरलीधर तात्या भामरे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला असून या विजयामुळे परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय। विजयाची घोषणा होता समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद साजरा केलाय। मुरलीधर तात्या भामरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। प्रभागातील पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, वीज व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत नागरी समस्यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी आपले सामाजिक भान जपत उल्लेखनीय कार्य केले। लॉकडाऊनच्या काळात गरजू व गोरगरिबांना अन्नधान्य, किराणा साहित्य, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। तर आजारी नागरिकांना औषधे, रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत तसेच प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती मदत पोहोचविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली आहे। त्यांच्या या कार्यक्षमतेवर व प्रामाणिक सेवाभावावर विश्वास ठेवत नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा भरघोस पाठिंबा दिला। विजय मिळाल्यानंतर मुरलीधर तात्या भामरे यांनी सर्व मतदारांचे आभार मानत प्रभाग क्रमांक 25च्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची व नागरिकांच्या समस्याने प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही दिली। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 25 येथे। प्रभाग क्रमांक 25 मधून आपल्या सोबत आहे विजयी उमेदवार मुरलीधर तात्या भामरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे। आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक मदत असो, असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहे। आणि नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमध्ये असे चर्चेला उधाण आलेले होते की येणाऱ्या काळात आम्हाला तात्याच नगरसेवक हवे आहेत। तर कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही कागदपत्री कामे असो किंवा शैक्षणिक कार्य असो, ते कोणत्याही अडीअडचणीला धावून आलेले आहेत। आणि नुकत्याच निघालेल्या लाडक्या बहिणीचे फॉर्म देखील त्यांनी भरवून घेतलेले आहे। त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी कोणतेही शैक्षणिक कार्य असो ते पुढे नेत चाललेले आहेत। तर आपल्यासोबत तात्या आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी मुरलीधर तात्या भामरे, प्रभाग 25 मधनं चांगल्या मताधिक्याने जनतेने मला निवडून दिलेलं आहे। मी 20-25 वर्षापासून विनामूल्य मी जनतेची सेवा केलेली आहे। मी कोरोना काळात काही विचार न करता लोकांना खूप मदत केलेली आहे। घरोघर जाऊन त्यांना सीधा पोच केलेला आहे। काहींना बेड भेटत नव्हतं, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बेड तयार करून दिलेले आहेत। असे अनेक कामं माझ्या या प्रभागात मी पूर्ण केलेले आहेत। या जनतेने माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवला आणि या जनतेने माझी खरं निवडणूक हातात धरली आणि या जनतेने भरघोस मताने मला निवडून दिलेलं आहे। तर नवनिर्वाचित तात्या नगरसेवक आहेत, तर त्यांनी जनतेला असे आश्वासन देखील दिलेले आहेत की ते येणाऱ्या काळात समस्या तर सोडवतीलच, तसेच महिला व मुलींसाठी सुरक्षिततेचा प्रश्न देखील ते सोडवणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवढ्या वाटेल तेवढ्या सुविधा ते पुरवणार आहेत। तर याबद्दलच आपण अधिक माहिती तात्यांकडनं जाणून घेऊया। मला वार्डामध्ये जे तुम्ही महिलांबद्दल बोलले, तर मला चौकामध्ये मला कॅमेरे बसवायचे आहेत। दुसरं, ज्या लोकांना सुखसोयी पाहिजे, ज्या ज्येष्ठ नागरिकांना कुठं उठा बसायला जागा नाहीये, तर मला या गार्डनमध्ये थोडंसं नाना पार्क तयार करायचं आहे। तिसरं, मला पाण्याचा जरासा प्रॉब्लेम आलेला आहे, तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। ड्रेनेज लाईनीचा प्रॉब्लेम खूप आहे, दिसत नाही, पण मी जेव्हा वार्डात आता आज फिरलो तर लोकांनी मला समस्या सांगितल्या। चौकामध्ये मी फिरलो, तात्या हे आमचे प्रॉब्लेम सॉल्व करा। मी त्यांना ग्वाही दिली की मी तुम्हाला एवढ्या 15 दिवसात, महिन्यात, जसं जसं दिवस येतील तसं मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करल। नाशिक महानगरपालिकेच्या साहेब लोकांच्या याच्याने मी पूर्ण करल, असं त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे।
नक्कीच तात्यांनी सांगितल्याप्रमाणे ते फक्त प्रभाग क्रमांक 25चाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास करतीलच, यात काही शंका नाही. तसेच येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्या कारणाने सर कोणकोणत्या उपाययोजना करणार आहेत व संत महंत साधू संतांसाठी राहण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार आहेत व आयोजन कोणत्या प्रकारे करणार आहेत याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेऊया. त्याला साधू महंतांसाठी आमच्या नगरपालिकेच्या जी आमची नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे यांनी सर्वांनी एक टीम तयार केलेली आहे. याच्या माध्यमातून साधू संतांकडे आमचं खूप लक्ष आहे. त्यांना राहण्याची खाण्याची सर्व सोय ही आमच्या नगरपालिकेतर्फत आम्ही या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या कुठंच कमी पडू देणार नाही. आम्ही सिंहस्थमध्ये एक आश्वासन देतो. आम्ही नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे ते फक्त प्रभाग क्रमांक 25च नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात देखील साधू महंतांसाठी त्यांची चांगली उपाययोजना असेलच. आणि त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तात्यांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.